सगळं काय माझ्या हातात होतं. नाव, पैसा, घर, व्यवसाय, सगळं. पण आता सगळं सुटत चाललंय. हे कर्ज, हे अपयश कुणाच्या नशिबाला तोंड दिली. खरं तरी माझ्याच गाफीलपणाची फळ आहेत. मला नेहमी वाटायचं का कुणास ठाऊक की मला नेहमी वाटायचं की मी आज ना उद्या नक्की काहीतरी करेल, पण ते उद्या कधी आलंच नाही. गिरिजा नेहमी म्हणते की तुझं व्यसन सुटावं, पण तिला कसं सांगू की व्यसनच मला सोडत नाहीये. आणि ती खुळी लागली त्या स्वामीच्या माग की बाबा याच्या डोक्यात प्रकाश टाक, प्रकाश टाक, प्रकाश टाक. उद्ध्वस्त घरात आणि उद्ध्वस्त डोक्यात कोणीच प्रकाश टाकू शकत नाही. तुम्ही किती जरी काय केलं तरी परिस्थिती बदलणार नाहीये. कसं समजणार?